तो बानेर बालेवाडीचा खूप नामांकित आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बार आणि हॉटेल आहेत। एकूणच या ठिकाणी हा पॅन कार्ड क्लबचा एरिया मानला जातो, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठे मोठे हॉटेल जे आहेत ते आहेत आणि इथं येणारा जो क्राउड आहे सगळा हाय प्रोफाईल असतो आणि तो क्राउड या हॉटेलमध्ये येत असताना एकूणच कुठल्या नियमाचं उल्लंघन खरं तर यांच्याकडून वेळोवेळी केलं आहे का याची माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क महानगरपालिका प्रत्येक वेळेस नोटिसा देत असते असं सांगण्यात येते। मात्र 3 महिन्यापूर्वी याही इस्को बारला नोटीस दिली होती। नोटीस दिल्यानंतर ही कुठली कारवाई न झाल्याने अखेर आज अनधिकृत जो बांधकाम विभाग आहे महानगरपालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे कारवाई करतो। त्यांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रितरित्या येत या ठिकाणी हा बार जो आहे इस्को बार हा जमीन उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच या ठिकाणी बार मालकांना प्रत्येक वेळेस नोटीस दिली जाते, मात्र ते कुठली कारवाई करत नाहीत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र पुण्यातील L3 बार असेल किंवा कल्याणीनगर प्रकरण असेल, यानंतर महानगरपालिका राज्य उत्पादन शुल्क यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला। त्यांच्यावर जी काय टीकेचा जोड उरला त्यानंतर खरं तर हे प्रशासन जागं झालं आणि त्यानंतर ह्या कारवाया आपण पाहतोय। ज्या पब आणि बार आहे शहरातल्या कालही मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेने कारवाई केल्या होत्या आणि आत्ता बानेर बालेवाडी परिसर जो अतिशय हाय प्रोफाईल आहे, या ठिकाणी IT कंपन्या मोठ्या आहेत, हॉटेलही मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्यावर ही कारवाई करताना आपल्याला आता महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग दिसतो। सचिन, एकंदरीतच या सगळ्या कारवाई संदर्भात पुणेकरांची आणि खास करून तिथल्या स्थानिकांची काय प्रतिक्रिया आहे? कारण पुण्यामध्ये आपण बघतोय की ड्रग्सचा विळखा पडलेला आहे असा आरोप सुद्धा करण्यात येतोय आणि त्यानंतरच पालिकेला कुठेतरी जाग येते असा आरोपही पुणेकरांनी केलेला होता। आता त्यांचं नेमकं काय मत आहे? नक्कीच बरोबर आहे की ड्रग्सचा विळखा पडला, त्यानंतर कल्याणीनगर प्रकरण झालं, त्यानंतर L3 बाब जो पुण्यातल्या प्रतिष्ठित FC रोडवर असणाऱ्या L3 पब आणि बारवर तिथले व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर प्रशासन महानगरपालिका असेल किंवा अतिक्रमण विभाग असेल किंवा जे काय राज्य उत्पादन शुल्क असेल हे जागं झालेलं आहे। नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत, कारण नागरिकांचं म्हणणं आहे की अशा जर काही मोठ्या घटना घडल्या तर प्रशासन जागं होतं आणि अशा प्रकारच्या कारवाई करतं। मात्र ह्या जर कारवाया दैनंदिन सुरू राहिल्या तर यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात लोकांना जो त्रास होतो तो होणार नाही किंवा जे यांच्या नियमाचं उल्लंघन करून जे हॉटेल आणि बार चालतात त्यांनी जर व्यवस्थित चालवलं तर या ठिकाणी होणारी लोकांची या ठिकाणी त्रास आहे तो कमी होईल। मात्र हे न चालवल्यामुळं खरं तर मोठ्या घटना जी आपण कल्याणीनगरची पाहिली ती झाली, त्यानंतर L3 पब बारचे जे हॉटेल व्हिडिओ आले, जवळपास 40-50 मुलांचा तो पार्टीचा व्हिडिओ होता तो समोर आला आणि त्यानंतर महानगरपालिका अतिक्रमण विभाग जागं झालं। पुणेकर संतप्त प्रतिक्रिया देत असताना की ही बाहेरून आलेली सगळी मंडळी अशा प्रकारचा ड्रग्सचा विळख्यात अडकते आणि त्याचं बदनाम पुण्याला करण्याचं केलं जातं असा आरोप वेळोवेळी पुणेकरांकडून केला जातो। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका अतिक्रमण विभाग आत्ता कुठेतरी एक ते कल्याणीनगर प्रकरणानंतर जागा झाला आणि आत्ता या सगळ्या कारवाई करत आहे। कल्याणीनगरचं दुर्दैवी प्रकरण झालं, 2 जणांना जीव गमवावा लागले, अल्पवयीन मुलांनी 2 जणांना उडवलं आणि त्यानंतर पब बारचा विषय ऐरणीवर आला। त्यामुळे कल्याणीनगर परिसरात असणाऱ्या कोरेगाव पार्कचा जो परिसर आहे हा बानेर बालेवाडीचा जो परिसर आत्ता जी कारवाई होती हा परिसर आहे, हा सगळा खरं तर हाय प्रोफाईल मोठ्या प्रमाणात IT कंपन्या आहेत, हाय प्रोफाईल राहणारं ठिकाण आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आणि या सगळ्या कारणांमुळे सध्या आपण बघतोय की पालिका ऍक्शन मोडवर आलेली असून सध्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।